उभं राहून किमान 3 वेळा तारक मंत्राचं पठण करावं. अशक्य ही शक्य करतील स्वामी या ओळींमध्ये ऊर्जा तुमच्या संकटांचा नाश करण्यासाठी पुरेशी आहे असं सांगितलं जातं आणि हे अनुभव बऱ्याच जणांनी अनुभवलेले आहेत. तुम्ही सुद्धा होळीच्या दिवशी तारक मंत्राचं पठण केलं असेल तर तुम्हाला आलेले अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चौथी महत्त्वाची गोष्ट, होळीला नारळ अर्पण करावं आणि प्रदक्षिणा कराव्यात. होळी पेटल्यानंतर तिची पूजा करताना स्वामींचं स्मरण करून एक नारळ अर्पण करावा. होळीला 5 किंवा 11 प्रदक्षिणा आवर्जून घालाव्यात. होळीला प्रदक्षिणा घालताना आपल्या घरातील आजारपण, दारिद्र्य आणि वाईट दृष्ट या अग्नीत भस्म व्हावी अशी प्रार्थना स्वामींकडे करावी. आणि दुसऱ्या दिवशी होळीची राख आपल्या घरी आणावी, ती कपाळाला लावावी. घरातील सर्वांना ही राख कपाळाला लावून द्यावी. यामुळे घराला स्वामींचं रक्षण मिळतं अशी श्रद्धा आहे. त्यानंतर 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी गरजू व्यक्तींना दान करावा, पण यात सेवाभाव असावा. श्री स्वामींनी नेहमीच आपल्याला गरजूंची सेवा करायला शिकवलंय. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला थोडे धान्य, गूळ किंवा शक्य असल्यास जेवण द्यावं. हीच खरी स्वामी सेवा आहे. तुमच्या दानामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद आला तर स्वामी तुमच्यावर नक्कीच खुश होतील आणि आशीर्वादही देतील. तर मंडळी, तुम्ही स्वामी भक्त असाल तर हुताशनी पौर्णिमेला या 5 गोष्टी मनापासून करा आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी केलेली स्वामी सेवा ही चमत्कारी ठरू शकते. होय, सामान्य दिवसांपेक्षा या दिवशी केलेली प्रार्थना अनेक पटींनी परिणामकारक ठरते असं शास्त्र आणि अनुभव सांगतात. यापैकी कोणत्या गोष्टी तुम्ही दरवर्षी होळीच्या दिवशी करता आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आले हे कमेंट करून नक्की शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला